नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत सुरुवातीला महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं राज्यभरात धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन। बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम। उदय सामंतांची पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक संपन्न। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे सायंकाळी 7 वाजता बैठक घेणार। उद्याच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सकारात्मक तोडगा निघेल, शिंदेंची माहिती। एसटी कर्मचारी संपात पवार आणि ठाकरेंची लोक, सदावर्तेंचा आरोप। तर एसटीची कृती समिती नाही, किडे समिती, सदावर्तेंची टीका। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या आधीच्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं संपाची वेळ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लेखी आश्वासन द्यावं। एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संदीप शिंदेंची मागणी। सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद। सोलापूर आगारातील एसटी सुरू, मात्र मराठवाड्यातून येणाऱ्या एसटी बसेस पूर्णतः बंद। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा सांगलीतल्या बस सेवेवर परिणाम। 4 ठिकाणी बस सेवा ठप्प। जत, पलूस, मिरज आणि शिराळ्यात मोठा फटका। नांदेड विभागातील 80% कर्मचारी संपावर। 530 पैकी केवळ 51 एसटी रस्त्यावर। 9 आगारातील 1.5 लाख प्रवाशांना फटका। नाशिकच्या मालेगाव आगारातील सर्व बसेस बंद, प्रवाशांचे हाल। एसटी कर्मचारी सरकार विरोधात आक्रमक। नंदुरबारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची तारांबळ। बसेस रद्द झाल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल। अहमदनगरमधील श्रीरामपुरात लालपरीला ब्रेक। जिल्ह्यातील सर्व डेपो एसटी कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग। अंतिम इशारा देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं कामगारांचा संप। जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प, कर्मचाऱ्यांची निदर्शनं। जिल्ह्यातील 700 ते 750 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग। सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद। ऐन गणपतीत चाकरमान्यांना मोठा मनस्ताप। 8 आगारांपैकी सावंतवाडी, देवगड आणि कुडाळमध्ये कडकडीत बंद, तर अन्य आगारातील बसेस उशिराने सुरू। अमरावती जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत सुरू। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलनाची घोषणा, मात्र अमरावतीत संप नाही, कर्मचारी केवळ धरणं आंदोलन करणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांचा संप। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बस डेपोमध्येच थांबून। एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू। अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला संप। आगारातून एकही बस सुटली नाही। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील 9 डेपोतील बस सेवा बंद। 3000 कर्मचारी संपावर, प्रवाशांची मोठी गैरसोय। लातूर जिल्ह्यातील 5 एसटी आगारातील 2500 कर्मचारी संपावर। विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ। कोकणातील एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी। गुहागर, दापोली, खेड डेपोमध्ये 100% बंद, तर चिपळूणमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातील एसटी कर्मचारी संपावर। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची आगारात गर्दी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गावी जाणाऱ्यांचे हाल। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी। कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बचाव संघर्ष समितीचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांनी मोहोळ तालुक्याच्या हद्दीवर हा मोर्चा अडवला। नवी मुंबईत लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार। साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या नावाने भरले 30 अर्ज। खारघरमधील महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर करून लाटले हजारो रुपये। लासलगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। सामाजिक कार्यकर्ता वारंवार हस्तक्षेपाविरोधात आंदोलन। आंदोलनामुळे रुग्णांचे हाल। नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर मनसेचं ढोल बजाव आंदोलन। रस्ता दुरुस्तीसाठी मनसे आक्रमक। पालिकेच्या गेटवर मडके फोडत आंदोलन। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगावात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतात गुडघाभर पाणी। पंचनामे करून थेट मदत देण्याची मागणी। 2 दिवसांच्या अतिवृष्टीने परभणीतील नदी नाले तुडुंब। जायकवाडीच्या विसर्गामुळे गंगाखेडमध्ये गोदावरी नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता।
वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात अडाण नदीला पुरामुळे गणेशपूर मंगळूरपीर कारंजा मार्ग बंद, नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली. नांदेडवरून मुदखेडला जाणारे तिन्ही मार्ग बंद, मुसळधार पावसाचा फटका, रस्त्याला तळ्याचं स्वरूप, वाहन चालकांचे हाल. बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर, नदीकाठच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं. पुणे नागपूर महामार्ग सकाळपासून बंद. अमरावतीतील मेळघाटच्या बेलकुंड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली. व्याघ्र प्रकल्पातील खोंगडा ते ढाकणा या रस्त्यावरील प्रकार. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्राला फटका, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, हळद पिकाचं नुकसान. अर्धापूरच्या लोणी खुर्द शिवारात फुलगोबीची नासाडी. धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद, पावसामुळे उडीद आणि मूग पिकांचं मोठं नुकसान. मुसळधार पावसाने लातूरमध्येही अतोनात नुकसान, 24 तासात 70 मिलीमीटर पाऊस, सोयाबीन आणि ऊस पिकांना फटका. धाराशिवच्या येडशीतील रामलिंग धबधबा झाला प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू, तर यंदा पहिल्यांदाच बिंदुसरा नदीला पूर. धाराशिवमधील मांजरा नदीलाही पूर, अनेक दिवसांपासून नदी कोरडी ठाक, पावसामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली. धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यांना दिलासा. जळगावच्या जामनेरमध्ये 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. एक जण सूर नदीच्या पुरात, तर दुसरा तरुण खडकी नदीच्या पुरात वाहून गेला. एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू. नंदुरबार जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, नागरिकांची तारांबळ. जळगावच्या वाघूर धरण 97% भरल्याने धरणाचे वक्र असलेले 4 दरवाजे उघडले. 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वाघूर, सूर आणि कांग नद्यांना पूर.